नवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। आदिलशहानं अफजल खानच्या वधानंतर सिद्दी जोहरला स्वराज्यावर आक्रमणाला पाठवलं। त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते आणि हीच वेळ साधून प्रचंड सैन्याने सिद्दी जोहरनं पन्हाळा गडाला वेढा घातला आणि त्या वेड्यात आपले राजे अडकून पडले। पन्हाळगडच्या वेड्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली। हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचं ठरवलं। शिवाजी राजे वेळातून निसटले याची खबर लागली। शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशीदकडे पाणावलेल्या डोळ्यांनी बघून म्हणाले, पुढे काय होणार आहे तुला माहिती आहे शिवा? तेव्हा शिवा काशीद म्हणाला, राज अहो तुमची ही कापड माझ्या अंगाला लागली तवाच हो शिवा मी याला। अहो राज तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतंय हो। हा अजून काय पाहिजे या माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक म्हणतात की यो शिवा असा भिलंदर, यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण मेला आणि मरुशान बी हजारो वर्ष जगीन मी राज। येतो राजा मुजरा। असं म्हणून शिवा काशीद यांची पालखी मुख्य मार्गाने गेली। गनी मालक बाजी प्रभूंनी शिवरायांना सांगितलं, राज तुम्ही 300 सैन्य घेऊन विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर तोफांचं 5 बार द्या। पण शिवाजी राजे म्हणाले, गेलो तर सगळेच जाऊया बाजी, नाहीतर लढू काय होईल ते होईल। तेव्हा बाजी म्हणाले, राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही तोवर एक पण गनिम या खिंडीतून पुढे सोडत नाही। आणि राजे विशाळगडाकडे रवाना झाले। बाजी प्रभू मावळ्यांना लढण्याचं बळ देत होते, सांगत होते कसे जिंकणार आपण। तेव्हा फक्त राजांना आठवा, या दरडीच्या छाताडावर पाय देऊन उभे राहा आणि लढा। घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा। मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या फोड खिंडीच्या दगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्कानं मागता येईल। आणि त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य। आणि एकच गर्जना झाली, हर हर महादेव। सगळे मराठा सैन्य सिद्दी जोहरच्या मोगल सैन्यावर तुटून पडले आणि सगळी 52 खिंड रक्ताने लाल पडत झाली। तब्बल 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीनं 6 ते 7 तास खिंड लढवली। धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी रायजी बांदल, जखमी झालेले स्वतःचं शरीर, या कशाचंही भान बाजीना नव्हतं। महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते। तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून लढत होते। खिंडीमध्ये जणू साक्षात महादेवांचा रुद्रावतार प्रकटलेला होता। शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचले। त्यांनी मावळ्यांना सांगितलं, तोफा पेटवा आणि आमचे बाजी आमचे वाट बघत असतील। तोफा पेटवल्या गेल्या। तोफांचा आवाज बाजींच्या कानावरती पडला। बाजी म्हणाले, तोफ माझा राजा पोचला शंभू महादेवा। उजरा राजा उजरा। अरे त्यांनी समाधानाने प्राण सोडले। मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानं आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठेच्या पवित्र रक्तानं घोडखिंड पावन झाली, म्हणून तिचं नाव पावनखिंड झालं। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना यशोगाथा आमचा मानाचा शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची।